प्रेसमध्ये पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हादरवणारा विषय आहे. पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं, खोट्या रेकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडिओ बनवा, ते द्या, याच्यासाठी तो विषय चाललेला होता. त्यांना ते कुठंच मिळाना, खऱ्या मिळाना तर खोट्या मिळाना. ते तयारीचे असतील ना, तयारीत करण्याचे. मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले, खूनच करून टाकायचा. मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू, असं ठरलंय. काही असू द्या, मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मी याच्यात मुळाजाळात जाणार आहे. तुमच्यासाठी सगळी घाण, तुमचे पुढे लेकरं आहेत, नातू आहेत, हे सुखासमाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजेत, असल्या नीच अवलादी संपल्या पाहिजेत. ते काम मी करतो. फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं.